आज आम्ही अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या मनाला पूर्णपणे नवीन अवतार देऊ शकते. हो भाऊ, मी हाऊ सक्सेसफुल पीपल थिंक बद्दल बोलत आहे. हे पुस्तक जॉन सी मॅक्सवेल यांनी लिहिले असून यशस्वी लोक कसे विचार करतात हे शिकवणारे हे पुस्तक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता नवीन फंडा आहे म्हणून सांगतो. हे पुस्तक फक्त विचार करण्यावर आधारित नाही तर तुमची संपूर्ण मानसिकता बदलण्याचे सूत्र आहे. मॅक्सवेल स्पष्ट करतात की तुम्ही तुमच्या मेंदूला यशस्वी लोकांप्रमाणे विचार करण्यास प्रशिक्षित कसे करू शकता. चला तर मग या मस्त पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपल्या विचारसरणीत कसे बदल करू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर मोठे चित्र विचार, मोठा विचार करा, मोठा विजय मिळवा. मॅक्सवेल प्रथम आपल्याला सांगतो की यशस्वी लोक नेहमी मोठा विचार करतात. ते म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकल्याने फायदा होणार नाही, तुम्हाला मोठे चित्र पाहावे लागेल. आता विचार करा, फक्त तुमच्या छोट्या ऑफिसचा विचार करत राहिलो तर काय होईल. हो भाऊ, तू त्याच जागी राहशील. पण जर तुम्ही संपूर्ण उद्योगाचा विचार केला तर तुम्हाला मोठ्या संधी मिळतील. मॅक्सवेलचा असा विश्वास आहे की मोठ्या चित्राचा विचार आपल्याला याची अनुमती देतो. 1. तुम्ही तुमची क्षमता ओळखण्यास सक्षम असाल. 2. तुम्ही योग्य प्राधान्यक्रम ठरवू शकाल. 3. तुम्ही नवीन संधी पाहण्यास सक्षम असाल. 4. तुम्ही एक महान नेता बनण्यास सक्षम व्हाल. चॅप्टर केंद्रित विचार, एकाग्रता यश आहे. पुढचा महत्त्वाचा अध्याय केंद्रित विचारांचा आहे. मॅक्सवेल म्हणतात की आजकाल सर्वत्र लक्ष विचलित होते, परंतु यशस्वी लोक त्यांचे लक्ष गमावत नाही. केंद्रित विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा. 2. महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. 3. तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामासाठी तुमचा सर्वोत्तम वेळ ठेवा. मॅक्सवेल काहीतरी मनोरंजक म्हणतो, तुम्ही सर्व लोकांसाठी सर्व गोष्टी असू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. याचा अर्थ आपण प्रत्येकासाठी सर्व गोष्टी असू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. चॅप्टर सर्जनशील विचार, नवीन कल्पनांचा खजिना. मॅक्सवेलचा सर्जनशील विचारांचा मोठा फंडा आहे. सर्जनशील विचारातूनच प्रत्येक समस्येवर तोडगा निघतो असे ते म्हणतात. सर्जनशील विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. 2. नवीन अनुभवांचे स्वागत करा. 3. काय असेल तर प्रश्न विचारा. 4. इतर क्षेत्रातील कल्पना घ्या. मॅक्सवेल म्हणतो, सर्जनशीलता म्हणजे बुद्धिमत्ता मजा करणे, म्हणजेच सर्जनशीलता हा तुमच्या बुद्धिमत्तेचा एक मजेदार प्रकार आहे. चॅप्टर वास्तववादी विचार, सत्यापासून दूर जाऊ नका. आता वास्तववादी विचाराकडे येऊ. मॅक्सवेल म्हणतात की यशस्वी लोक नेहमी वास्तवाला सामोरे जातात आणि त्यापासून दूर पळत नाहीत. वास्तववादी विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. 2. तुमची ताकद आणि कमकुवतता जाणून घ्या. 3. नकारात्मक अभिप्रायाचे देखील स्वागत करा. 4. प्रत्येक परिस्थितीचे फायदे आणि तोटे पहा. मॅक्सवेलचे एक प्रसिद्ध कोट आहे, वास्तविकता म्हणजे आपल्याला काय हवे आहे आणि काय आहे यात फरक आहे. म्हणजेच वास्तविकता म्हणजे आपल्याला काय हवे आहे आणि खरोखर काय आहे यात फरक आहे. चॅप्टर धोरणात्मक विचार, योजना, विजय. मॅक्सवेल स्ट्रॅटेजिक थिंकिंगवर खूप भर देतो. प्लॅनशिवाय पुढे जाणे म्हणजे अंधारात शूटिंग करणे असे त्यांचे म्हणणे आहे. तो स्पष्ट करतो की धोरणात्मक विचारांसाठी 1. तुमचे ध्येय स्पष्टपणे परिभाषित करा. 2. तुमची संसाधने जाणून घ्या. 3. संभाव्य अडथळ्यांचा अंदाज लावा. 4. पर्यायी योजना तयार ठेवा. मॅक्सवेल म्हणतात, रणनीती हा नियोजनाचा परिणाम नसून उलट आहे, तो प्रारंभ बिंदू आहे. म्हणजेच रणनीती हा नियोजनाचा परिणाम नसून सुरुवात आहे. चॅप्टर संभाव्यतेचा विचार, प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. संभाव्यतेचा विचार म्हणजे प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक शक्यता पाहणे. मॅक्सवेल म्हणतात की यशस्वी लोक प्रत्येक समस्येमध्ये संधी पाहतात. संभाव्य विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमच्या विश्वास प्रणालीला आव्हान द्या. 2. का नाही ऐवजी कसे विचारा. 3. अपयशाला शिकण्याचा अनुभव म्हणून घ्या. 4. इतरांच्या यशोगाथांद्वारे प्रेरणा घ्या. मॅक्सवेलचे आणखी एक प्रसिद्ध कोट आहे, निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो, आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो. म्हणजे निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो, आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो. चॅप्टर चिंतनशील विचार, शिका, वाढवा, जिंका. चिंतनशील विचार म्हणजे तुमच्या अनुभवातून शिकणे.
मॅक्सवेल म्हणतात की यशस्वी लोक नेहमी त्यांच्या भूतकाळातून शिकतात आणि भविष्यासाठी चांगले निर्णय घेतात. चिंतनशील विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. प्रतिबिंबासाठी दररोज थोडा वेळ काढा. 2. तुमच्या यश आणि अपयशाचे विश्लेषण करा. 3. इतरांकडून अभिप्राय घ्या. 4. तुमचे शिक्षण दस्तऐवजीकरण करा. मॅक्सवेल म्हणतात, अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक नाही, मूल्यमापन केलेला अनुभव आहे. म्हणजेच केवळ अनुभव पुरेसा नसतो, त्या अनुभवातून काय शिकता येते हे जास्त महत्त्वाचे असते. चॅप्टर सामायिक विचार. संघासह विचार करा, मोठा विजय मिळवा. शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा अध्याय सामायिक विचारांचा आहे. मॅक्सवेल म्हणतो की संघाचे मन एका मनापेक्षा अधिक शक्तिशाली असते. सामायिक विचारांसाठी ते स्पष्ट करतात. 1. एक वैविध्यपूर्ण संघ तयार करा. 2. खुल्या चर्चेला प्रोत्साहन द्या. 3. इतरांच्या कल्पनांना महत्त्व द्या. 4. सहकार्याला प्राधान्य द्या. मॅक्सवेलचे आणखी एक मजेदार कोट आहे, आपल्यापैकी कोणीही आपल्या सर्वाइतके हुशार नाही. म्हणजेच आपण सर्व एकत्र आहोत तितके स्मार्ट कोणीही असू शकत नाही. हाऊ सक्सेसफुल पीपल थिंकचे हे मुख्य प्रकरण होते. मॅक्सवेलने या पुस्तकात यशस्वी विचारसरणीच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या आयुष्यात लागू करायच्या आहेत आणि तुम्ही यशाच्या नवीन उंचीवर कसे पोहोचता ते पहा. विश्लेषण. ॲनालिसिस. हाऊ सक्सेसफुल पीपल थिंक हे पुस्तक तुमच्या मनाला एक नवीन दृष्टिकोन देणारे आहे. मॅक्सवेलने दिलेल्या संकल्पना सोप्या पण शक्तिशाली आहेत. विचाराचे विविध पैलू त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगितले आहेत. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ना. काही लोक म्हणू शकतात की हे पुस्तक खूप जास्त सोपे करते. आणि हो, फक्त विचारपद्धती बदलून सर्व काही बदलणार नाही, कृतीही करावी लागेल. तरीही विचारात मोठा बदल करायचा असेल तर हे पुस्तक चांगली सुरुवात होऊ शकते. मॅक्सवेलच्या कल्पना व्यावहारिक आणि सहज स्वीकारल्या जाणाऱ्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, एखादे पुस्तक वाचणे पुरेसे नाही, तुम्हाला या विचार पद्धती तुमच्या जीवनात अंमलात आणाव्या लागतील. तरच तुम्ही यशस्वी लोकांसारखा विचार करू शकाल आणि त्यांच्यासारखे यश मिळवू शकाल. निष्कर्ष. कन्क्लुजन. हाऊ सक्सेसफुल पीपल थिंक हे पुस्तक तुम्हाला तुमच्या विचारसरणीबद्दल विचार करायला भाग पाडते. मॅक्सवेलने दिलेले विचार तुमच्या विचाराला नवी दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, यश केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही, स्मार्ट विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपल्या मनाला नवा अवतार देऊन यशाकडे वाटचाल करूया. कारण भाऊ, विचार बदलला की नशीब बदलेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.